रक्षावया अवतार घेसी
अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सुशीले दुष्ट निर्दाळिले किती एक धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना विठ्ठल विठ्ठल श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं मौक्तारं कलिमङ्गमग्नजनता वृन्दस्य भक्तप्रियं गोगोपी गणवेष्टितं मधुरया वाण्यास्तुतं सज्जनैः तं भीमातटवासिनं प्रभुवरं श्रीपाण्डुरङ्गं भजे पाण्डुरङ्गा नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार गुणी आता धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैरागी शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा सूर भगवंताशी संवाद करणारा असून या अभंगद्वारे तुकोबारायांनी देवाला त्याच्या अवतार कार्याच्या जाणीव करून देण्याबरोबरच त्याच्या दयाळूपणाची जाणीव करून दिलेली आहे. विठ्ठल या पुण्यपावन क्षेत्री गेली 68 वर्षे जो अखंड हरिनाम सप्ताह चालत आलेला आहे. वैकुंठवासी गुरुवर्य बंशी बाबांच्या आशीर्वादानं प्रेरणेनं चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहाचं निमित्तही भगवान श्रीकृष्णाची जयंती कृष्णाष्टमी आणि त्याचबरोबर संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांची देखील जयंती. पण या वर्षीचं औचित्य अधिकतेनं आपल्याला सांगता येणं शक्य आहे की या वर्षी ज्ञानोबारायांना अवताराला आलेला प्रकट झालेल्याला किंबहुना तुमच्या आमच्या भाषेत जन्म घेतलेल्याला 750 वर्षे होत आहे. विठ्ठल सप्तशतकोत्तर अमृत महोत्सवी जन्म वर्ष किंवा जन्मतिथी आजचा हा पुण्यपावन जो दिवस आहे आजच्याच दिवशी बरोबर 750 वर्षापूर्वी या भूमंडळावरती ज्ञानोबाराय अवतीर्ण झाले. विठ्ठल
आमचं काही पुण्यच म्हणायचं किंवा पुण्य म्हणण्यापेक्षा संतांची कृपा म्हणूया. पुण्य जर म्हटलं तर मग मीच मागच्या जन्मात अनंत जन्मात पुण्य केलं म्हणून मग मला ही संधी प्राप्त झाली. उगीच अहंकार येण्याची काय आहे दाट अशी काय आहे शक्यता आहे. आपण पुण्य केलं असं म्हणण्यापेक्षा संतांच्या कृपेला आपण पात्र झालो असं म्हणूया. आज सकाळीच आम्ही ज्ञानोबारायांची जन्मभूमी असलेली आपेगाव या क्षेत्री सकाळची कीर्तनाची सेवा केली. तिथं बोलताना मी बोललो म्हटलं ही ज्ञानोबारायांची चारही भावंडांची जन्मभूमी आहे आणि आम्ही देखील भूमीवरूनच आलो ते म्हणजे ज्ञानेश्वरीच्या जन्मभूमीवर. जन्मभूमी या छेदकानं दोन्ही संस्थानं आपली काय आहेत एकच आहे. त्या ठिकाणी ज्ञानोबाराय प्रकट झाले, अवतीर्ण झाले, आपल्या भाषेत त्यांनी जन्म घेतला आणि त्यांचं खरं कार्य संपादन जे झालं ते या भूमीमध्ये झालं. या ठिकाणी ज्ञानेश्वरीनं जन्म घेतला. ज्ञानेश्वरीला जन्म दिलेली ही पवित्र अशी काय आहे भूमी आहे. आपण अनेक साधू पुरुषांच्या श्रेष्ठ लोकांच्या मुखातून नेहमीच ऐकत आलेलो आहोत. आम्ही देखील नेहमी चिंतन करत असतो. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये जगातील एकाही तीर्थाचं वर्णन करण्याकरिता शब्द खर्च केलेला नाही. पण नेवासा भूमीचं महत्व एवढं आहे की नेवासा भूमी आणि तत्कालीन राजकीय स्थितीच्या वर्णनाकरिता ज्ञानोबारायांना 3 ते 4 ओव्या खर्चाव्या लागल्या. याचा अर्थ त्यांना अन्य तीर्थांचं ज्ञान नव्हतं असं नाही. तीर्थयात्रा तर त्यांनी नामदेवरायांना सोबत घेऊन केलेलीच होती भारतभरात. समस्त तीर्थांचं ज्ञान त्यांना आहेच आहे. पण वेगळे पण नेवासेचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलं आहे. त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालया असे दुराग्रहानं आपण या ओवीचा अर्थ करणार नाही. तर पूर्वसुरींनी श्रेष्ठ लोकांनी जो अर्थ केलेला आहे त्रिभुवनैक पवित्र म्हणजे त्रिभुवनात जे अनेक पवित्र तीर्थ आहेत त्यातील एक असा अर्थ नाही. त्रिभुवनात एकमेव पवित्र विठ्ठल. खंदारकर महाराज, शंकर महाराज खंदारकर, ज्यांना साक्षात शंकराचा अवतार मानतात लोक. सगळ्या आपल्या वारकरी प्रस्थानत्रयीवरती त्यांनी भाष्य लिहिलेलं आहे. मोठे विद्वान होते. त्यांनी सुद्धा असं त्रिभुवनात एकमेव पवित्र असलेलं हे नेवासा क्षेत्र आहे. आता कसं असतं आती परिचयात आवडण्या या न्यायानं आपल्याला ते महत्व कळत नाही. 2-3च बोलायचं ठरलं तर आपले आप्पा आपली खिचडी वगैरे करतात आमदार संभाजीराव खाटकी आप्पाच म्हणतात ना. ते 2-3 म्हटले महाराज ज्ञानोबारायांनी एवढं या नेवासा क्षेत्राचं वर्णन केलं पण आता त्या नेवासाला पाहून असं वाटतं याच वर्णन आहे की दुसरं आहे. म्हणले म्हणजे आपल्याला त्याचं भान नाहीये. पण ज्ञानोबारायांनी वर्णन केलं त्यांचं एक अक्षर देखील व्यर्थ असणार नाही. ज्ञानोबाराय तर संत श्रेष्ठच आहे. पण या प्रांतातील जे लोक आहेत म्हणजे विद्वान जे लोक आहेत ते सुद्धा एक अर्ध अक्षर सुद्धा व्यर्थ खर्च करत नाही. ज्ञानोबाराय तर संतच आहे. तू कोणी घेतले मोती जायचे. त्या व्याकरण शास्त्रात निष्णात असलेल्या लोकांच्या बद्दल एक संस्कृत मध्ये म्हण प्रसिद्ध आहे. त्यांना आपलं म्हणणं मांडत असताना ज्या शब्दामध्ये ते आपलं म्हणणं मांडायचंय ते शब्द वापरत असताना अर्ध अक्षर जर कमी वापरावं लागलं म्हणजे कमी अक्षरात जर वर्णन करता आलं तर त्यांना घरी पुत्र जन्माला आल्याचा आनंद होतो. कळतंय की नाही कोणाचं. अर्धमात्रा लाघवेन पुत्रोत्सवम मन्यन्ते वैयाकरणाः विठ्ठल. कमी शब्दामध्ये अधिक आशय स्पष्ट करण्याकडे कल असतो विद्वानांचा ज्ञानांचा. ज्ञानोबाराय ज्ञानी नाही. ज्ञानी याचा शिरोमणी
शब्दशास्त्रात निष्णात असलेले सामान्य ज्ञानी जर शब्द वापरण्याच्या बाबतीत इतकी काळजी घेत असतील तर ज्ञानोबर सामान्य ज्ञानी नाहीत. ज्ञानी यांचा शिरोमणी किंवा मूर्खांना सुद्धा ज्ञानी बनवण्याचं सामर्थ्य ज्यांच्या केवळ शब्दामध्ये आहे असे ज्ञानोबर आहे. व्यर्थ शब्द कसं काय खर्च करतील, कसं काय म्हणतील त्रिभुवनात एकमेव पवित्र आहे म्हणूनच म्हटलेलं आहे. प्रतिदिला येत नाही आपला गाढ होपणा दुसरं काय. आता पाऊस पडतोय की नाही, पावसापासून संरक्षण करण्याकरता काय वापरतो आपण, छत्री किंवा रेनकोट. एखाद्याला जर त्या पावसामध्ये भिजायचं असेल तर त्याला छत्री किंवा रेनकोट वापरून चालेल नाही चालणार. आता इथं अमृताचा वर्षाव ज्ञानोबरायांनी केला आणि आपण आपल्या अज्ञानाच्या काय धरलेल्या छत्र्या. मग तसं काय करेल. ही भूमी त्रिभुवनात एकमेव पवित्र आहे. अनादि पंचक्रोश क्षेत्र असं म्हटलेलं आहे. त्या पावित्र्याचा अनुभव आपल्याला येत नाही याचा अर्थ आपण जन्माची दरिद्री आहोत. विठ्ठल भाषेच्या ज्या टीका आहेत त्याच्यात असं म्हटलेलं आहे विकास मापनोती सदिव्य देशकही. तसं मग पाहिलं तर परमात्मा सगळीकडेच आहे जगात. ओतप्रोत भरलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी सगळीकडेच आहे. पण त्याचा अनुभव येण्याकरिता काही विशिष्ट भूमींची योजना केली आहे. उदाहरण दिलं त्यांनी यथा गवाम सर्व शरीरजं पयः. ज्याप्रमाणे गायीच्या सर्वांगात दूध व्याप्त आहे. दूध हे गायीच्या सर्वांगात आहे. पण आपल्याला ते घेत असताना केवळ स्तना वाटेत घ्यावं लागतं. शिंगा वाटे घेतो का, शेपटा वाटे, डोळ्या वाटे, मुखा वाटे घेतो का नाही. वयोधरां निस्सरति ह केवलम. त्या स्तना वाटेत ते आपल्याला घ्यावं लागतं. अगदी त्याचप्रमाणे परमात्मा हा सर्व चराचरामध्ये ओतप्रोत भरलेला असला तरी देखील त्याचा अनुभव काही विशिष्ट देशातच येतो. त्या अनेक असलेल्या अशा या दिव्य देशातील सगळ्यात दिव्य असलेला हा देश किंवा हे स्थान आहे विठ्ठल. अन्यत्र ज्ञानोबरायांची उपासना करणं, ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान किंवा अनुष्ठान रूपानं उपासना करणं त्यापेक्षा इथं केलेली उपासना अधिक पटीने काय होऊ शकते. फलतरी आपण सगळी पुण्यवान असलेली मंडळी आहोत की ज्या ठिकाणी साक्षात ज्ञानोबरायांच्या मुखातून ज्ञानेश्वरी प्रसवली त्या ठिकाणी आपल्याला त्या अक्षरांची सेवा करण्याचं काय आहे सद्भाग्य प्राप्त होत आहे. वाचन या रूपाने असेल, चिंतन या रूपाने असेल, कीर्तन श्रवण भजन या रूपाने असेल, त्या अक्षरांची काय घडते आहे सेवा घडते आहे. ही ज्ञानोबरायांची कृपाच आहे विठ्ठल. दोन अवतारांचं चिंतन करायचं आणि त्याच्यामध्ये परस्पर बरीचशी भिन्नताही आपल्याला आढळून येते. भगवान श्रीकृष्णांचा देखील आज अवतार आहे. तो अवतार आणि ते त्यांचं असलेलं अवतार कार्य आणि ज्ञानोबरायांचा अवतार आणि त्या संत रूपाने अवतीर्ण झालेल्या ज्ञानोबरायांचा अवतार कार्य याच्यात थोडासा काय आहे, थोडासा म्हणजे बरंच आहे. पण बरंच म्हणण्यापेक्षा थोडासा पण भगवंत अवताराला आल्यानंतर काय करतो तर भगवंत दुष्टांचा नाश भक्ताराखी दयाकशी दुर्जनाशी संहारी परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां साधूनां परित्राणाय. सज्जन लोकांचं काय करतो रक्षण करतो. दुष्कृतां दुष्कृती जे लोक आहेत, दुष्ट दुर्जन जे लोक आहेत, विनाशाय त्यांचा काय करतो विनाश करतो. हे ईश्वराचं परमेश्वराचं त्या ईश्वर रूपात प्रकट झाल्यानंतरच काय आहे अवतार कार्य. पण तोच परमात्मा ज्या वेळेस संत रूपाने अवतीर्ण होतो त्याचं अवतार कार्य भिन्न आहे विठ्ठल.
पुन्हा धराया कारण उद्धराया अथवा उद्धरावे जन जड जीव जड जीवांचा उद्धार करण्याकरिता आपण काय होता अवतीर्ण होता ब्रह्ममूर्ती संत जगी जगी अवतरले उद्धराया आले दीन जनांचा उद्धार व्हावा म्हणून प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूपाशी अभिन्नतेला प्राप्त झालेले ते महात्मे आपलं स्थान सोडून या भूतलावरती येतात. विठ्ठल सकाळी थोडं आम्ही चिंतन केलं होतं. उद्धाराया जन जड जीव उद्धाराया आले दीन जन जड जीवांच्या उद्धारार्थ संत अवतीर्ण होता. त्यांच्या अवताराचं ते काय आहे मुख्य प्रयोजन आहे. त्यांचा दुसरा काही स्वार्थ येण्याच्या पाठीमागचा नाही आहे. येथे उपकारासाठी आले गरजा केवळ उपकारार्थ ते या ठिकाणी आलेले आहेत. जड जीवांचा उद्धार दीन जनांचा उद्धार असे शब्द मुद्दामून का वापरले असतील बरं. तर गोष्ट अशी आहे की जे समर्थ आहे विवेक वैराग्याधिकांनी जे संपन्न आहे मागच्या अनंत जन्मामध्ये ज्यांनी निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करून आपल्या चित्तातील मल आणि विक्षेप दोष दूर केलेले आहे. केवळ आवरण दोष त्यांच्या चित्तात काय आहे शिल्लक आहे आणि तो आवरण दोष दूर व्हावा म्हणून जे प्रयत्न करत आहे साधन चतुष्टय संपन्न शास्त्रीय भाषेत जन्मजात ज्यांना विवेक वैराग्य लाभलेलं आहे असे लोक आपला उद्धार व्हावा म्हणून गृहाधिकांचा त्याग करून गुरुगृही जातील सेवा करतील त्यांची प्रसन्नता प्राप्त करून घेतील तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया इत्यादी करून ज्ञान मिळवतील मुक्त होतील. पण कोण ज्यांना जन्मजातच विवेक वैराग्य लाभलेलं आहे. पण असे किती मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. देवानं सांगितलं 1000 माऊलीच्या वेळेस त्याच्यावर भाष्य करायला बसले ते म्हटले नाही त्यावेळेचे लोक चांगले होते 1000 एखादा असा होता आता कोटीत एखादा तरी आज थिजिया महापुरी लिखताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलगिरी विपायला एखादा कोट्यापरी विरळा नावे विरळा ऐसा कोटी तुका त्याशी एखाद दुसरा 1 कोटीमध्ये एक माणूस की ज्याला जन्मजातच ज्ञान आहे की आपण जन्माला का आलेलो आहोत आणि त्याच्या ठाई या संसाराविषयी काय आहे तीव्र वैराग्य आहे विवेक क्षमतामातीने जो संपन्न आहे त्याला ठाऊक आहे या मनुष्य देहाचं प्रयोजन काय आहे. तो संसारात चुकूनही पडू शकत नाही. तो आपल्या उद्धाराचा मार्ग काय करील प्रशस्त करील स्वतःहून करील. माझं बोलण्याकडे लक्ष दिलं तर काही कळेल. विठ्ठल पण कोटीमध्ये एखादा असं काय गडबड करू नका बरं. मी काय पाठ केलेलं बोलत नाही त्यामुळं डोळे झाकून बोललं तरी ते येईल. हे मी उभं राहिलो जे सुचत ते बोलतो त्यामुळे तुम्हाला सुचत ते काही करू नका. आपण होऊन आपला उद्धार व्हावा आपला उद्धार कशात आहे याचं भान असलेला एखादा आहे कोटीमध्ये. मग बाकी 99,99,999 त्याच्यात आपण सगळं यांच्या उद्धाराचा मार्ग काय यांच्या उद्धाराची सोय काय ज्यांना आपण जन्माला का आलेलो आहोत या मनुष्य देहाचं नेमकं साध्य काय आहे प्रयोजन काय आहे काय केलं पाहिजे याचं भान नाही जाणीवच नाही. यांच्या उद्धारासाठी संतांच्या अवताराशिवाय दुसरा पर्याय नाही. विचार करा आता आपल्यातील काही थोडीशी मंडळी जर सोडली जी परम भाग्यवान आहेत की जे अशा आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेले असतील की जे परंपरेनं वारकरी आहेत. थोडे लोक असतील नाही असं नाही आहे ती भाग्यवान मंडळी त्यांना आपण दंडवत करूया. पिढ्यानपिढ्या परमार्थ ज्यांच्या घरात चालत आलेला आहे बाळपणीच अगदी संत वचन ज्यांच्या कानावर पडलेले असतील अशी थोडी लोक असतील. पण बाकीची बहुतांशी ती माझ्यासारखीच असतील की नाही. माझ्यासारखी म्हणजे ज्यांच्या कुळातील पहिले माळकरी होण्याचा मान मिळाले कळते की नाही किती जण आहेत असे बहुतेक लोक आहेत की नाही. त्या कुळामध्ये
पहिल्यांदा माळकरी होण्याचं काय कळालं? याचा माळीच नव्हतं तर बाकीची जाणीव असण्याचं काही कारण नाही. हरिपाठाचा एखादा काही संबंधच नाही, भजनाचा काही पुराणवयाने काही नाही संबंध नाही. गीता कशाला म्हणतात, उपनिषद कशाला म्हणतात, ऋषी मुनी काय, तीर्थ काय, याचा काही संबंधच नाही. अशी असलेली बहुतांशी मंडळी आहेत की नाही? मी बोललेलं कळते का? सगळेच ऋषी कुळातील आले की काय? पण आपल्या सारख्यांना सुद्धा त्या ग्रंथावर बोलण्याचं सामर्थ्य जे प्राप्त झालं ते कशामुळं? केवळ ज्ञानोबारायांसारखे संत अवतीर्ण झाले म्हणून. गीता काय आहे हे माहीत नसलेले अनेक पिढ्या अशी आपण मंडळी गीतेवर बोलण्याचं सामर्थ्य आपल्याला प्रदान केलं. कोणी केलं? ज्ञानोबारायांनी केलं. काही चांगले वक्ते आहेत महाराष्ट्रामध्ये, वारकरी संप्रदाय. काही बाबतीत मतभेद आहेत, आम्हाला त्यांचं बाकीच काहीच पटत नाही. एक वाक्य एका माणसाचं पडत, नाव नाही सांगणार, नंतर सांगेल. त्यांनी सांगितलं सर्व सामान्य माणसांना संत होण्याचा मान पहिल्यांदा कोणी दिला असेल तर ते ज्ञानोबारायांनी दिला. वर्णन आहे या चरणात. संसारी आसक्त माया मोहे रत ऐसे जे पतित तारामया, अशा पतितांना तारून नेण्याकरिता, अशा ही पतितांचा उद्धार करण्याकरिता की ज्या पतितांना शास्त्राने आपल्या दारात उभं केलेलं आहे. स्मृती ग्रंथामध्ये प्रायश्चित्त अध्याय असतात. काही काही पाप केली की त्या पापातून मुक्त होण्याकरिता काय काय केलं पाहिजे, ती प्रायश्चित्त एक कर्म आहे स्वतंत्र. म्हणून स्मृतीमध्ये 11वा अध्याय स्पेशल त्याच्यासाठीच सांगितलं. पण असे काही पतित लोक आहेत की त्यांना पावन करण्याचं सामर्थ्य शास्त्रात सुद्धा नाही. शास्त्राने सुद्धा त्यांच्या समोर काय केले? हात टेकले. लक्षात आलं? येऊ नका. आमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ऍडमिट करताच येणार नाही, तुमचा रोग 3ऱ्या स्टेपला पोहोचलेला. असे काही महाभाग, त्यांचा सुद्धा उद्धार करण्याकरिता कोण अवतीर्ण झालेले आहे? माऊली अवतीर्ण झाले, ज्ञानोबा अवतीर्ण. संसारी आसक्त माया मोहे रत, संसारात नित्य आसक्त असलेली माणसं, मायेमध्ये मोहान रत असलेली माणसं, मोहांधकारात असलेली माणसं, पित्वा मोहमयी प्रमाद मदिरा उन्मत्त भूतैन जगत. या शास्त्रकारांनी सांगितलं या जगातले सगळे लोक दारू पिलेले. तुम्हाला कळतं का काय असं बोलायला? सगळे कुठं पितात का? गावातील निम्मी पित असतील, निम्मी पित असतील किंवा अधिक टक्केवारी असेल अलीकडच्या काळामध्ये. सगळेच कुठं पितात? ते म्हणले नाही, सगळेच पिलेले तर उन्मत्त झालेले. सगळे पिलेले आम्ही माळकरी आहे, वारकरी आम्ही पिले. हो तुम्ही पिलेले. कोणती दारू? पित्वा मोहमयी प्रमाद मदिरा.
मोहरूपी प्रमाद मदिरा पिऊन हे सर्व जग काय झालेलं आहे, उन्मत्त झालेलं आहे. माया मोहे रत, अशा माया मोहामध्ये रत असलेले, संसारी आसक्त असलेले, हे जीव पतित असलेले, यांना तारण्याकरिता ज्ञानोबरायांचा अवतार आहे. विठ्ठल न पाहे याती फळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. शास्त्र श्रेष्ठ, शास्त्रनिष्ठा ज्ञानोबरायांनीच आपल्याला शिकवली आहे. ऐसी अवेदैक निष्ठा झाली जरी सुभटा, तरी की आहे अनिष्ठा भेटणे गा. अशा रीतीची वेदनिष्ठा जर जीवनात प्रकट होईल तर हे अर्जुना, हे शूरयोद्धा, त्याचं अनिष्ट अकल्याण कोण करू शकेल? ज्ञानोबरायांनीच आपल्याला शास्त्रावर निष्ठा ठेवण्याचं सांगितलेलं आहे. कृत्याकृत्य विवेकी, शास्त्रीची करावी पारखी, अकृत्य ते पुढे लोकी वाळावे गा. काय करावं काय करू नये हे शास्त्राला विचारून केलं पाहिजे. हे ज्ञानोबरायांनी आपल्याला काय केलेलं आहे, शिकवलेलं. शास्त्र म्हणील जे सांडावे, ते राज्य ही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विषयी विरू. हे कोणी सांगितलं आपल्याला? ज्ञानोबरायांनी सांगितलेलं आहे. सगळं जग ज्ञानोबरायांना काय म्हणतंय, माऊली जग सोडून द्या, वेदशास्त्रे देती बाई म्हणती ज्ञानाबाई आई, सगळ्या जगाची आई, विश्व माऊली असलेले ज्ञानोबराय म्हणतात. नाही श्रुती परवती माऊली जगा हितापासून काढिती, हित देवनी वाढविती. नाही श्रुती परवती माऊली जगा. म्हणजे वेदावर शास्त्रावर निष्ठा ठेवण्याचं कोणी शिकवलं आपल्याला? त्यांनी शिकवलं. हरिपाठात देखील म्हटले की नाही, वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सारदक्ष हो विधिजान, साही शास्त्री कारण 18 पुराणे हरीसी गाती. वेदनिष्ठा शास्त्रनिष्ठा ज्ञानोबरायांनी आपल्याला काय केली, शिकवलं. शास्त्रावर निष्ठा ठेवायची शिकवलं. उद्धार व्हायचा असेल तर शास्त्रावर काय ठेवली पाहिजे, निष्ठा. पण ते शास्त्र सुद्धा काय करतंय, भेदभाव करतंय की नाही, आणि अधिकार अनधिकाराचा विचार करतंय की नाही. शास्त्र नक्की उद्धार करेल त्याच्याकडे येणाऱ्याचा, पण तो अधिकारी असेल तर 11वीला कॉलेजात नक्की प्रवेश मिळेल, पण 10वी पास असेल तर इथं 4थी नापासांची काय करत आहे. पण ज्ञानोबराय म्हटले, या संत म्हटले, यारे यारे याती पलकी नारीनं करावा विचार, न लगी चिंता कवनाशी. अगदी सामान्य माणसाला कळेल त्याच्या रोजच्या व्यवहारातील दृष्टांत देऊन महान असलेले सिद्धांत ज्ञानोबरायांनी गळी उतरविलेले आहे. आपण चिंतन केलंय कामिका वारीला कोणता बनवत आहे का लक्षात? ज्ञानियांचा राजा गुरु महाराज शेवटचं चरण, त्याचे 2 अर्थ महापुरुषांकडून ऐकलेले मी चिंतनात मांडलं होतं. थोडासा कोजांचा विषय. तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली, किंवा युक्तीची या खोली म्हणून ठेविली पायी डोई. तुकाराम महाराज म्हणतात, अशी कोणती युक्ती करावी की जेणेकरून तुमचं वर्णन करता येईल? असा कोणता दृष्टांत? युक्तीच तू योजना, युक्ती म्हणजे योजना. अशी काय शब्द योजना करावी, दृष्टांताची योजना करावी की आपलं वर्णन करता येईल, हे मी जाणत नाही. म्हणून आपल्या चरणावर मी काय ठेवलं, मस्तक ठेवलं. हा एक सरळ असलेला अर्थ, पण महापुरुषांनी मोठ्या मोठ्या लोकांकडून ऐकलेला आहे. त्याचा आणखी एक अर्थ आहे. तुकोबराय म्हणतात, ज्ञानोबरायांना आपण ज्ञानेश्वरीमध्ये सिद्धांत पटवून देण्याकरिता जे दृष्टांत देतात, जी युक्ती वापरतात, तिची खोली मला जाणता येईल. सिद्धांत तर गोष्ट वेगळीच राहिली, पण सिद्धांत पटवून देण्याकरिता दृष्टांताची केलेली योजना, चपखल असे दृष्टांत, तंतोतंत अगदी तिथं जुळणारे दृष्टांत, अगदी सामान्य अति सामान्य माणसाच्या बुद्धीवर देखील तो सिद्धांत आरूढ करण्यास समर्थ असलेले दृष्टांत ज्ञानोबराय कसे काय देऊ शकतात? तुका म्हणे नेनो युक्तीची खोली म्हणून ठेविली पायी डोई. विठ्ठल महाराज बोलून गेले होते, उमेश महाराज, की गीतेवरती अनेक असे काय आहेत भाषा आहेत, त्याच्यातल्या 8 टीका मी शिकलेलो आहे. फुगीरपणे नाही सांगत, ती पुढचं सांगायचंय म्हणून सांग, लगेच अभिप्राय देत जाऊ नका, पुढं 5000 ते सांगण्याचं कारण हे, त्या 8 टीका शिकून देखील त्या श्लोकाचा भाव कळत नाही. तो ज्ञानोबरायांच्या त्या श्लोकावर केलेल्या जे व्याख्यान आहे त्या ओव्या वाचताना सहज कुणालाही कळून येईल. विठ्ठल
भगवंतांनी शब्दाला प्रतिशब्द दिलेले. भगवंताचे शब्द त्याला प्रतिशब्द अनेक आहेत सृष्टीमध्ये, ते दिलेले आहेत. फक्त शिकून बघा भाषा. नका शिकून नका नाही लक्षात आपली ज्ञानेश्वरीच म्हणतो वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी. केवळ शब्दाला प्रतिशब्द देऊन त्यांचा काय केलेला आहे, विस्तार केलेला आहे. पण भगवंताला नेमकं काय म्हणायचं ते सामान्य भाषेत ही गोष्ट कठीण असते. संस्कृत भाषेतील ग्रंथांचं भाषांतर किंवा विस्तार संस्कृत भाषेत करणं सोपं. संस्कृत भाषेतील श्लोकांचा अर्थ संस्कृत मध्ये सांगणं एक वेळ सोपं. पण संस्कृत भाषेतला गूढार्थ दुसऱ्या भाषेत उतरवणं अतिशय काय आहे, कारण गोष्ट अशी आहे की जो जेवढा मोठा सिद्धांत असतो त्याला व्यक्त करण्याकरिता भाषा ही त्याच दर्जाची असावी. एखादी महान गोष्ट सांगायची म्हणजे सामान्य भाषेत सांगू नाही, तिला भाषेचा दर्जा देखील कसा असला पाहिजे तेवढाच असला. ज्ञानोबरायांनी तो महान सिद्धांत कोणत्या भाषेत आणला, मराठी. म्हटले मग कसं काय महान सिद्धांत महान भाषेत मांडता येतो, तर मग तो महान सिद्धांत सामान्य मराठी भाषेत कसा मांडतो. तर गोष्ट ही की ज्ञानोबरायांनी ती मराठी सामान्य ठेवली नाही. लक्षात आलं का? ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वकालीन असलेली मराठी आणि ज्ञानोबरायांच्या उत्तरकालीन असलेली मराठी याच्यात काय आहे, भूमी आकाश जमीन आसमानाचं काय आहे मोठं अंतर आहे. आता हे सगळंच काही सांगता येणं शक्य नसतं, सगळं कळतही नसतं. प्रवचनात बघू लक्षात आलं का? साहित्यामध्ये एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथकारानं महाराष्ट्रीयन भाषेचा गौरव केलेला आहे. कोणत्या ज्ञानोबरायांच्या पूर्वकालीन जेवढ्या काही प्राकृत आहेत त्या प्राकृतामध्ये मराठी प्राकृत श्रेष्ठ आहे असं त्याचं म्हणणं आहे. पण आता गंमत आहे, ज्ञानोबरायांच्या 150 वर्ष तो पूर्वी होऊन गेला तरी देखील त्या ज्ञानोबरायांच्या पूर्वकालीन दारिद्र्य अवस्थेत असलेल्या मराठीला पाहूनही तो चमत्कृत झालेला आहे. मला वाटतं त्याने ज्ञानेश्वरी पाहिली असती तर वेडाच झाला असता. पुरुषाने सांगितलेलं वचन इथं संदर्भ जोडून मी सांगतो. आमच्यासारख्याच एका जणानं शिकलेल्या माणसानं की त्याला सामान्य भाषेमध्ये काही मांडता येत नाही आहे, प्रवचन कीर्तन करता येत नाही आहे, लोकांच्या त्याचं बोलणं डोक्यावरून जात आहे असा लोकांचा ज्याच्याविषयी आरोप आहे. त्यानं एका महात्म्याला विचारलं. म्हटले लोकांचा आक्षेप आहे की मी बोललेलं लोक म्हणतात आमचं कुठून जातं, डोक्यावरून जातं. मग आता लोकांना कळावं यासाठी मी ते बोलतात त्या भाषेत बोलू का? लक्षात आलं का? मला कीर्तन करताना प्रवचन करताना जे सांगायचंय ते जी भाषा बोलतात त्या भाषेत बोलू का, म्हणजे खाली उतरू का? लोक म्हणतात हे फार वर बोलतो. वर कुठे काय मंदिरावर जाऊन बोलतात का? तर त्या महात्म्याने सांगितलं उत्तर सांगतो. कोणी विचारलं आणि पण त्या महात्म्याला हे नंतर सांगितलं कीर्तन करायला. त्यांनी सांगितलं होतं लोकांना तुमची भाषा कळत नाही म्हणून तुम्ही ते जी भाषा वापरतात त्या भाषेत बोलू का असं विचारतात, तसं बोलायचं नाही. आपण त्यांच्यासाठी खाली यायचं नाही, त्यांची योग्यता एवढी वाढायची की तुमची भाषा त्यांना कळली पाहिजे. सिद्धांत श्रेष्ठ भाषेतच वर्णिले जातात. ज्ञानोबरायांनी त्या संस्कृतातील सिद्धांत मराठीत आणण्याकरिता मराठीलाच श्रीमंत करून टाकलं. लक्षात आलं तर पहा, वैकुंठवासी जगन्नाथांना एका सभेला गेले होते आणि आणखी एक वारकरी संप्रदायातील मोठं नाव नाही घेतात, आचार्य वगैरे असं लावतात ते त्या सभेला. अगोदर ते महात्मे बोलले, म्हणजे ते महाराज बोलले आणि त्यांनी सांगितलं आपला संप्रदाय हा गोरगरिबांचा संप्रदाय आहे, बाकीचे संप्रदाय श्रीमंत संप्रदाय आहे, म्हणून मग आपल्या प्रचाराला काही मर्यादा पडतात, म्हणून श्रीमंत लोक आपल्या संप्रदायात आले पाहिजे. चांगलं बोलतो, श्रीमंत लोक आपल्या संप्रदायात आले पाहिजे. नंतर अण्णांचं होतं अध्यक्षीय भाषण. आता अण्णा ते अण्णाच होते.
अण्णा म्हटले आता शास्त्री बाबा बोलले की बाबा श्रीमंत लोक आपल्यात आले पाहिजे, मग आपल्याला विस्तार करणं सोपं जाईल. पण मला असं वाटतं श्रीमंत जर आले तर ते त्यांचे दोष घेऊन येतील, त्यापेक्षा आपले लोक श्रीमंत झाले पाहिजे. सामान्य मराठीला ही मोठा महिमा प्राप्त देऊन मग त्या मराठीमध्ये ज्ञानोबारायांनी त्यांना जे सिद्धांत मांडायचे ते मांडले. पण ती भाषा दुरापस्त होईल, सामान्यांना कळणार नाही अशी, अनाकलनीय होईल अशी केलेली नाही. तसं असतं तर जनाबाईंनी सामान्यांना वाचावी ज्ञानेश्वरी असा काही उपदेश केला नसता. कारण ज्ञान होईल मुडा म्हणजे मुडाने सुद्धा वाचली पाहिजे. अतिमूर्खा त्या दगडासारखा अतिमूर्ख त्याने सुद्धा काय केली पाहिजे, वाचली पाहिजे. म्हणजे निष्ठेनं जर वाचील तर त्याला सुद्धा कळेल अशी शब्द योजना ज्ञानोबारायांनी केली. एवढाच आहे की ज्ञानोबाराय अवतीर्ण झाले आणि आपला मोक्ष मार्ग प्रशस्त झाला. लक्षात आलं? आपल्याला मोक्ष मिळवणं काय झालं, सोपं झालं. जे भल्यांना शक्य नव्हतं ते आपल्यासारख्या सामान्यांना शक्य झालं. जयाने घातली मुक्तीची गवाही मिळवली मानली, वैष्णवांची पंगतच बसवली. कशाची? मुक्तीची नाही, मुक्तीची. कुणीही यावं आणि काय होऊन जावं, मुक्त होऊन जावं. देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची, पिटो विवेकाची वाणी हो काना मनाची जिणी. देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची, दिसो परतत्व डोळा. देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची. त्यांना विचारलं तुम्ही हा ग्रंथ कशाकरिता केला, ज्ञानेश्वरी ग्रंथ कशाकरिता रचला? तर त्यांनी असं नाही सांगितलं मला काही पुरस्कार प्राप्त व्हावं म्हणून रचलं. ज्ञानपीठ वगैरे पुरस्कार आहेत की नाही? आता ज्ञानाचं पीठच असतं, तिथं काही नसतं दुसरं. लक्षात? ज्ञानपीठ पुरस्कार, पैसे मिळवणं हाही उद्देश असतो ग्रंथ लिखाणाच्या. मग अनेक लोक पुस्तकं छापतात की नाही, कशासाठी? पैसे मिळतात. काव्यम यशस्वी अर्थकृती व्यवहार विधी. काव्यशास्त्रकारांनी काव्याची प्रयोजन सांगितलेली आहे. काव्यम यशस्वी, काव्य कशा करता केलं जातं? यश मिळवण्याकरिता. काव्यम यशस्वी अर्थकृती, पैसा मिळवण्याकरिता. व्यवहार विधी, लोकांना व्यवहारात चातुर्य प्राप्त व्हावं. याच्यातलं एकही कारण ज्ञानोबारायांनी सांगितलेलं नाही. पिटो विवेकाची वाणी, जगातील लोकांमध्ये विवेकाचा, विचारांचा, सद्विचारांचा जो दुष्काळ आहे, तुटवडा आहे, उणीव आहे, कमतरता आहे, ती दूर व्हावी म्हणून आम्ही हा काय केला, ग्रंथ रचलेला. पिटो विवेकाची वाणी हो काना मनाची जिनी. कानाचं आणि मनाचं जगणं सार्थक व्हावं. ज्ञानेश्वरीच्या श्रवणानं कानाचं जगणं आणि ज्ञानेश्वरीच्या साक्षात्कारानं मनाचं जगणं काय व्हावं, सार्थक व्हावं म्हणून आम्ही हा ग्रंथ केला. आणि देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची. आणि हवं ज्याला वाटेल मला ब्रह्मविद्या प्राप्त व्हावी त्याच्याकरिता आम्ही हा ग्रंथ केला. विठ्ठल त्यांच्या अवताराला येण्याचं मुख्य प्रयोजन आहे. ठीक आहे, मला भान आहे आज कृष्णाष्टमी आहे, पण ज्यांच्या दरबारात आपण कीर्तन करत आहोत त्यांचाही जन्म आज आहे. त्यांच्याबद्दल बोलणं अधिक काय होणार आहे, उचित होणार आहे. इतरत्र असतं ज्ञानोबाराय नसते साक्षात समोर तर मग कृष्ण एक कृष्णच केला असता. आपण विठ्ठला त्यांच्या अवताराचं मुख्य प्रयोजन आहे जड जीवांचा काय व्हावा, उद्धार तुम्हा मला काय व्हावा, मोक्ष प्राप्त व्हावा. हा त्यांच्या अवताराच्या मागचा मुख्य उद्देश आहे. ज्ञानोबाराय अवताराला आल्यापासून समाधिस्थ होईपर्यंत त्यांच्या जीवनात अनेक अलौकिक घटना घडलेल्या आहेत. त्याचं वर्णन संतांनी केलेलं आहे. आपण देखील त्याचं पुनरुच्चारण करत असतो. पण ज्ञानोबाराय त्याकरिता काही अवतीर्ण झालेले नव्हते. माझं बोलणं लक्षपूर्वक ऐकावं लागेल. ज्ञानोबारायांनी रेडा बोलावले की नाही? रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांतिरूप प्रगटला. ज्ञानोबा माझा रेड्यामुखी वेद. रेड्याच्या मुखातून ऋग्वेदासारखा वेद ज्यांनी वदवला. अलौकिक घटना आहे की नाही? कोणाला वदवता आला का आतापर्यंत? नाही रेड्याच्या, पण मग बैलाच्या तरी वड्याच्या मुखातून कोणाला वेद बोलावता आला? आपल्यालाच बोलणं कठीण. ह्रस्व दीर्घ प्लुत उदात्त अनुदात्त स्वरित बऱ्याच भानगडे असतात. आपल्याला ह्रस्व दीर्घच माहिती,
प्लुतेश्वर आहे. भीम इथं वेलांटी दीर्घ आहे आणि भीष्म इथं प्लुत आहे. 2 मात्रा दीर्घ आणि 3 मात्रा प्लुत. विठ्ठला म्हणजे कठीण आहे एवढं मला सांगायचं. तो वेद रेड्याच्या मुखातून बोलवला ज्ञानोबरायांनी. अलौकिक घटना आहे, पुन्हा जगात कुठं घडली असा उल्लेख नाही. आणि ज्ञानोबरायांनी देखील पुन्हा पुन्हा काय बोलावला नाही. रेडा बोलावला, अलौकिक घटना आहे. पण ज्ञानोबा रेडा बोलावण्याकरिता अवताराला आलेले नव्हते. अवताराला आल्यानंतर रेडा बोलावला ही गोष्ट खरी आहे. पण पैठणच्या द्विजांना गर्वच झाला नसता तर रेडा बोलवण्याचं काही कामच नव्हतं. त्यांना जर अहंकार झाला नसता पैठणच्या ब्राह्मणांना तर कशाला उगीच मजेत बोलवला असता का रेडा. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. जड भिंती ज्ञानोबारायांनी चालवली. पुन्हा कोणी चालवली का भिंती? तर ज्ञानोबारायांनी पुन्हा पुन्हा चालवली. त्याच्यानंतर परत प्रवास केला, पायीच केला. पण भिंतीवर का नाही केला? नाही केला. अलौकिक घटना आहे, एकमेव घटना आहे, जगातील एकमेव आणि त्यांच्या जीवनातील एक. पण भिंत चालवण्याकरिता ज्ञानोबा अवताराला आलेले, रेडा बोलवण्याकरिता ज्ञानोबा अवताराला आलेले नाहीत. पण असं कोणी म्हणेल का? ज्ञानेश्वरी सांगण्याकरिता ज्ञानोबा अवताराला आलेले नाही असं म्हणेल का कोणी? म्हणेल तर तो महामूर्ख आहे, हे म्हणणारच नाही कोणी. पण म्हटलं तर मग त्याला पदवी देऊन टाकायची. काय हा महामूर्ख, याच्यासारखा मूर्ख जगातला असं त्याला वंदन करायचं. तू जन्म प्रथम वंदे याने. मानवी जीवनाचा उद्धार आणि ज्ञानोबारायांचा अवतार, त्यातीलही महत्वाचा अवतार कार्य ज्ञानेश्वरीची रचना, या दोघांचा काय आहे? अन्योन्य संबंध. रेडा बोलवणं आणि आपला उद्धार होणं याचा काही संबंध नाही. भिंत चालवणं आणि आपल्या जडजीवांचा उद्धार होणं याचा काडीचाही काही संबंध. पण ज्ञानेश्वरीची रचना आणि आपला उद्धार याचा निकटचा संबंध आहे. विठ्ठल रूपाने त्यांनी काय केला? आपला उद्धार केला. ज्ञानोबारायांनी किंवा अन्य संतांनीही ज्ञानेश्वरीला जी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. ज्ञानोबारायांच्या मतानुसार ही काय, हे काय आहे? भाष्य आहे. भाष्य शब्दही त्यांचाच आहे. प्रबंध हा शब्दही काय आहे? त्यांचाच आहे. टीका केली ज्ञानेश्वरी ग्रंथाचे 10 प्रकार आहे. टीका हा शब्द सुद्धा कोणाचा आहे? त्यांचाच आहे. धर्म कीर्तन हा शब्द सुद्धा कोणाचा आहे? आपल्या धर्म शब्दाकडे यायचे म्हणून ते धर्म कीर्तन शब्दाची जाणीव करून दिली. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीची रचना केली म्हणजे काय केलं? धर्म कीर्तन केलं. म्हणजे नेमका धर्म काय आहे हे जगाला स्पष्ट करून सांगितलं. भगवंत धर्मरक्षणाकरिता येतो आणि संत देखील धर्मरक्षावयासाठी करणे आटी आमासी. लक्षात आलं का? ती सुद्धा धर्मरक्षणार्थच येतात. आल्यानंतर दोघांचं कार्य थोडंसं भिन्न आहे, पण येण्याचं प्रयोजन काय आहे? धर्मरक्षण. धर्म म्हणजे नेमकं काय? आपली वेळ पुन्हा होते. माऊली म्हटले थोडा अगोदर सुरू करायला पाहिजे 9:15 9:30 मगाशी म्हटले ते म्हटले 2-2 चरित्र सांगायचे, लवकर सुरू केलं पाहिजे. बरोबर आहे तुमचं, पण हे नंतर कळलं कधी. आता 11:30 वाजले. धर्म म्हणजे नेमकं काय? ज्या धर्माच्या रक्षणाकरता देवही येतो, ज्या धर्माचं रक्षण पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन संत येत. त्या धर्माचं नेमकं स्वरूप काय? तर धर्माचा प्रांत खूप मोठा आहे. लक्षात 1% सुद्धा आपल्याला सांगता येणं शक्य नाही. धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम. महाभारतामध्ये व्यासाने असं म्हटलेलं, धर्माची सूक्ष्म तत्व अत्यंत काय आहेत? गहन आहेत. अंधाऱ्या गुफेत चाचपडण्यासारखी धर्माची सूक्ष्म काय आहेत? तत्व आहे. धर्म कळून घेणं एवढं कठीण आहे. अनेक व्याख्या आहेत. त्यातील एक सर्व प्रसिद्ध असलेली, सर्व मान्य असलेली व्याख्या मी आपल्याला सांगून आपल्याला चिंतन करायचं आहे. धर्म म्हणजे काय?
तर स्थूल रीतीनं धर्म शब्दाचा अर्थ आहे नियम. धर्म म्हणजे काय? नियम. जसा एखादा देश सुव्यवस्थित चालण्याकरिता त्या देशातील लोकांना काहीतरी नियम, कायदे, कानून असावे लागतात, घटना असावी लागते. आपल्या देशात घटना आहे की नाही? भारतीय राज्य घटना काय आहे? त्या घटनेमध्ये नियम आहेत, कसं वागावं, कसं वागू नये, हे नियम आहे. नियमानुसार जो वागतो त्याला काय म्हणतात? हा सुज्ञ नागरिक आहे, सुजाण नागरिक आहे या देशाचा. आणि त्या नियमांचं उल्लंघन जो करतो त्याला काय म्हणतात? हा अपराधी आहे. कोणत्या तरी दंडान्वये याला दंडाला तो काय होतो? पात्र होतो. साहेब आले की नाही, पोलीस अधिकारी, त्यांना ठाऊक आहे. हे जसे नियम एखादा देश चालवणे, अगदी त्याच पद्धतीनं मानवाचं उभय कल्याण व्हावं या दृष्टीनं वेदशास्त्र ऋषी मुनींनी केलेले नियम त्याला म्हणतात धर्म. विठ्ठल वैशेषिक दर्शनकारांनी कनादांनी केलेली व्याख्या आहे, सर्वमान्य व्याख्या. यतो अभ्युदय श्रेयस सिद्धी सधर्म. ज्या नियमांचं पालन केल्यानं मानवाचं उभय कल्याण होईल, सांसारिक उन्नती देखील होईल आणि मोक्ष मार्ग देखील प्रशस्त होईल, अशा नियमांना काय म्हणतात? धर्म म्हणतात. मग हे हा धर्म संकटात येतो. धर्म काय होतो? अडचणीत येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. भगवंतानं सांगितलेलं आहे 4थ्या अध्यायामध्ये, या 2 श्लोकांमध्ये. जेव्हा जेव्हा धर्माची काय होते हानी होते, अधर्माची वृद्धी होते, त्यावेळेस मी काय होतो? प्रकट करतो मायेच्या आधारे स्वतः. आणि येऊन काय करतो? परित्राणाय साधूनां विनाशाय चतुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि. धर्माची पुनर्स्थापना करतो, विस्कटलेली घडी पुन्हा काय करतो? सुव्यवस्थित बसवतो. पण धर्म म्हणजे नियम, शास्त्राने केलेले नियम की जी मानवाच्या उभय कल्याणासाठी आहे. हे देशामध्ये जे केलेले नियम सगळ्या लोकांसाठी उपयुक्त आहेत की नाही? आहे. पण हे नियम मोडणारे सुद्धा लोक आढळतात की नाही? अडाणी लोक मोडतात का नियम? मुद्दामून नाही मोडत. माहिती नसेल तर त्याच्याकडून चुकून मोडल्या गेला तर ती गोष्ट वेगळी. पण मुद्दामून अडाणी माणसं नियम मोडतात का? नाही. मग कोण मोडतात? बुद्धिवान, चतुर, बलवान, सत्तावान, धनवान. आणि त्यांना जर सांगायला गेला अहो हा नियम तुम्ही मोडला, ते काय म्हणतात? असे अनेक नियम आम्ही आमच्या कशाच्या बळा? सत्तेच्या, धनाच्या, बुद्धीच्या बळा. इकडंच असतो, धर्मप्रांतातही तसं. धर्माचे नियम सामान्य माणसं, अडाणी माणसं मोडतात का? तेच उत्तर. चुकून मोडल्या गेला त्याला माहिती नसेल तर गोष्ट वेगळी. पण मुद्दामून धर्मप्रांताचे नियम मोडणारे देखील कोण आहे? हेच बलवान, बुद्धिवान, चतुर, सत्तावान, धनवान. पापीजी अभक्त दैत्य ते मांडले, धरणीशी झाले ओझे त्यांची आजच प्रकरण आहे की नाही? लोक म्हणतील राक्षसांनी धर्माचा नाश केला, दैत्यांनी धर्माचा काय केला? नाश केला. दानवांनी, राक्षसांनी धर्माचा नाश केला. आता कुठं राक्षस राहिले असं लोक म्हणतात. पण अजूनही राक्षस कुठे आहेत? म्हटले राक्षस तर आम्ही टीव्हीवर पाहिले, हे आवडले शरीराचे मोठमोठे, तसे तर कुठे दिसत नाही म्हटले. एवढी देहरिष्टी असले राक्षस नाहीतच या जगात असे काही लोक म्हणतील. पण राक्षसत्व हे देहाधिकावर अवलंबून नाही आहे, ते वृत्तीचा विषय आहे. त्याच्याकरिता व्याख्या सांगतो. कथा किती होईल मला ठाऊक नाही, म्हणजे मला सुचलं ज्ञानोबाच्या कृपेने ते सांगण्याचा मी प्रयत्न करेन. राक्षस शब्दाची व्याख्या शास्त्राने केलेली आपल्याला सांगायची. साक्षर शब्द आहे आपल्याकडे. अक्षरेण सहवर्तती ती साक्षरा. जो त्याला अक्षर ओळख आहे म्हणजे ज्ञानी, हुशार आहे, शिकलेला आहे, त्याला काय म्हणतात? साक्षर. साक्षर शब्दाचं बहुवचन आहे साक्षरा. राम रामो राम, साक्षर साक्षर साक्षरा. साक्षरा हा शब्द उलटा करायचा. काय म्हणतो? झोपले नाही ना? साक्षरा राक्ष, त्याचा काय अर्थ आहे? साक्षरा हा विपरीताश्चेत राक्षसा एव केवलम अशी व्याख्या शास्त्रकारांनी केलेली आहे. त्याचा अर्थ असा आहे की जे साक्षर आहेत म्हणजे बुद्धिवान आहेत, चतुर आहेत, हुशार आहेत, पण आपल्या हुशारीचा, बुद्धीचा उपयोग ज्या वेळेस उलट्या कामासाठी करतात त्यांना म्हणतात राक्षस. आता सांगा राक्षस आहेत की नाही? किती
भक्तीनं सद्गुरू भक्ती बाबा सांगायचे. ते म्हटले त्या कृष्णानं सपाटाच लावला राक्षस मारण्याचा. काका वगैरे ठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाली उडविली. काही रानावनात गेलेले होते, त्यांना बातमी कळाली की गावामध्ये कृष्णानं राक्षस मारण्याचा काय केलं, सपाटाच लावला. आपण जर गावात गेलो तर आपल्यालाही मारी. मग काय करायचं, गावात जायचंच नाही. म्हटले दुसऱ्या गावाला जाऊन राहू. ते म्हटले दुसरीकडे गेलो पण एकत्र आपण एवढे जर एकत्र राहिलो तर कळेल तिथे येऊन मारी. मग ते विचार केला. ते म्हटले असं करू एका गावात 2-2, 4-4 जण जाऊ. कळलं काही धर्माच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्याची संख्या अधिक होते. बलवान सत्तावान लोक ज्यावेळेस धर्म उल्लंघू लागतात, सामान्यांच्या दृष्टीनं त्यांचं अधर्मी वर्तनच धर्माचं वाटू लागतं. त्यावेळी धर्म अडचणीत येतो आणि तो अडचणीत आलेला धर्म रक्षण करण्याकरिता भगवंत येतो. अभंगाचं पहिलं धर्म रक्षावया अवतार वर्षातले कीर्तन असतं ते उशिरा होत आहे. 7 ते 9 झाल्यानंतर हा झोपेचा टाइम असो. धर्मरक्षावया अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्तजना तुकाराम महाराज देवाशी संवाद करतात. देवाला त्याच्या कृपाळूपणाची जाणीव तुकाराम महाराजांनी करून दिली. तुकाराम महाराजांच्या काळामध्ये अशी काही परिस्थिती झालेली असते किंवा झालेली आहे. यवनांनी आक्रमण केली, मंदिर भ्रष्टविली, ग्रंथसंपदा जाळल्या, सगळीकडे हाहाकार माजलेला आहे आणि बेचैन झालेले लोक बरं आहे. ते त्या देवाला जाणीव करून देतात की तू दया सिंधू आहे, कृपा सिंधू आहे, पुराणांनी तुझं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. धर्मरक्षण करण्याकरिता तू अवतार घेत असतोस अशी त्याला काय करून दिली जाणीव. आता देखील सांप्रत काळामध्ये धर्माचा मोठा नाश होतो आहे, हे देवा हे लक्षात ठेव असं त्या ह्या अभंगातून तुकोबारायांना सुचवायचं आहे. धर्मरक्षावया अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्तजना. हे देवा तू काय करत असतोस, धर्मरक्षण करण्याकरिता अवतार घेत असतोस. तुझ्या अवताराला येण्याच्या मागचं मुख्य प्रयोजन आहे धर्माचं काय करणं, रक्षण. आम्ही प्रकार करत असतो कधी कधी. आता ही मोठी मोठी माणसं असतात, एखाद्या गावामध्ये काही घटना घडली
तर ते काय करतात, छोटी मोठी घटना घडली तर त्या गावातील त्यांचे जे हस्तक असतात त्यांना फोन करून सांगतात, बघा काय झालं ते जरा व्यवस्थित करून घ्या. आणखी काही गोंधळ झालेला असेल तर ते म्हणतात त्या तिथल्या लोकांच्यानी काही ते मिटणार नाही, आपल्या जवळची काही माणसं काय करतात, पाठवतात आणि तो बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतात. पण ज्यावेळेस विकोपाला स्थिती जाते त्यावेळेस ती माणसं काय म्हणतात, आता मला गेल्याशिवाय पर्याय मग ती स्वतः येतात. ही मोठी मोठी माणसं. अगदी तसंच धर्मप्रांतामध्ये थोडा बहुत बिघाड झाला तर भगवंत सज्जनांना बळ देऊन ती धर्माची विस्कटलेली घडी दुरुस्त करून देतो. आहे तुका मोदे धर्माचा अधिक बिघाड झाला तर भगवंताला स्वतः यावं लागतं. भगवंत अवतार धारण करतो. केला नारायणी अवतार आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणी अवतार मी सांगत होतो. थोडा बहुत बिघाड झाला तर तिथल्या सज्जनांना देव काय करतो, बळ देतो, बुद्धी देतो, चातुर्य देतो, ते धर्म प्रांतातील बिघाड दुरुस्त करतो. अजून काही बिघाड झाला तर स्वतःचे हस्तक म्हणजे संत लोकांना काय करतो, पाठवतो आणि त्या धर्म प्रांतातील बिघाड दुरुस्त करून घेतो. पण अधिकच बिघाड झाला असेल तर मग तो म्हणतो मला स्वतःला जावं लागतं आणि तो स्वतः येतो. घेऊन या चक्र गदा हाची रंधा करीतो. आपण मग काय करतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. चक्र गदा घेऊनच मग तो येतो. लक्षात आलं. तसं मोकळं जाऊन काय आता उपयोग नाही. हे काही समजावून सांगण्याच्या योग्यतेचे राहिलेले नाही. समजावून सांगून ऐकलं असतं तर जे आपण पाठवलेले होते सज्जन लोक त्यांचं ज्यांनी ऐकलं असतं स्वतः घेऊन या चक्र गदा याची धंदा करीतो. भक्ता राखे पायापाशी, आपल्या पाळीशी भक्तजना धर्म रक्षाव्या. अवतार घेशी, हे देवा तू धर्म रक्षण करण्याकरिता काय करत असतोस, अवतार घेत असतोस. देवाला जाणीव करून दिली मी कुठून घेतो. धर्म रक्षावया अवतार घेशी. आणि धर्माचं रक्षण करणं म्हणजे नेमकं काय करणं, तर जे नियम मानवाच्या उभय कल्याणाकरता वेदानं ऋषी मुनींनी भगवंतांना करून ठेवलेले आहेत त्या नियमानं लोकांना वागायला लावून त्याला काय म्हणायचं, धर्मरक्षण. हे तू अभंग आपण उच्चारून गेलो नाही. धर्माचे पालन करणे पाखांड तिथं आता धर्माचे पालन, तिथं पालन शब्दाचा अर्थ संतांकडे लावला तर वेगळा आहे. कारण आपण धर्माचं पालन करायचं म्हणजे आपण धर्माचं आचरण करायचं. आणि संत धर्माचं पालन करतात म्हणजे संत धर्माचं रक्षण करतात. Yeah.
धर्मा लागी अवतरती धर्मरक्षणा कारणे साधू होता ती अवतरली. साधू देखील संत देखील त्या भगवंताच काय आहे स्वरूप आहे, पण कृपाळू दयाळू असलेले काय आहे ते स्वरूप आहे. देव देखील दयाळूच आहे, पण त्याची दया जरा वेगळी आहे. दुष्टांना मारणं हे सुद्धा त्याच्या दृष्टीनं त्या दुष्टांवर दया करणंच आहे. दया तिचे नाव बहुतांचे पाळ आणि निर्दळन कंटकाचं निर्दळन करणं हे सुद्धा त्याच्यावर दाखवलेली काय आहे दया. पण साधूंच्या दयेचं स्वरूप हे थोडस काय आहे भिन्न आहे. देव काय करतो तिथं भेद करतो. जे भक्त आहेत त्यांचं काय करील रक्षण करील, दुष्टांचा काय करील संहार करील. पण संत हे वेगळे आहेत. ते त्यांचे जे भक्त आहेत, त्यांचे जे अनुयायी आहेत, त्यांना जे मानणारे आहेत, त्यांना जे भजणारे आहेत त्यांचंही कल्याण करतील, आणि त्यांचा नाश करणारे त्यांचं देखील काय करतील कल्याण करतील. त्या उदाहरण ज्ञानोबांनी दिलंय की नाही. अगावरी खोडावयाच्या लागी लोह मिळू का परिसाचे अंगी का मिळतीये प्रसंगी स्वदेशी होईल. हातोडा आहे तो केला फोडायला फोडाला. बरेच हातोडे बरीच फोडण्याच्याच नादात असतात. यांचा उद्देश आहे त्याला फोडणं हा असला तरी तो बरीच आपला धर्म सोडत नाही. त्या हातोड्याला देखील काय करून टाकतो सोलन करतो. संतांच्या दयेमध्ये आणि देवाच्या दयेत थोडासा काय आहे भेद आहे. तुकोबाराय देवाला जाणीव करून देतात. धर्मरक्षणाकरिता हे देवा आपण काय होतात अवतीर्ण होतात. आणि आपले जे भक्तजन आहे तुम्हाला जे भजतात त्यांचं काय करता आपण रक्षण. जे तुमचे भक्त आहेत त्यांचं तुम्ही रक्षण करता एवढंच, तर त्यांच्यासाठी अनेक गोष्टी आपण सहन करता. अगदी गर्भवासाला जाण्याचं दुःख सुद्धा आपण आपल्या भक्ता खातर काय करत असतात सहन करत असतात. अभंगाचं दुसरं साठी जन्म सोशिले दुष्ट निर्दाळिले किती एक चरणात दोन भिन्न प्रवृत्ती भगवंताच्या दाखवलेल्या आहेत. अंब ऋषी हा देवाचा जर भक्त आहे तर त्याच्यासाठी भगवंतानं जन्म सोशिले म्हणजे हे 10 अवतार भगवंतानं जे घेतले ते केवळ त्याचा शाप आपल्यावर
घेतला म्हणून म्हणजे भक्ताचं काय केलं, रक्षण केलं. दुष्ट निर्दळीने किती कित्येक म्हणजे सांगता येत नाही, अगणित अशा दुष्टांचा काय केला, नाश भगवंताने केला. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोल साच करी. कृपा सिंधू म्हणून तुझं वर्णन शास्त्रांतरी आलेलं आहे. तू कृपेचा काय आहे, तुका म्हणे हातो कृपेचा सागर, नामासाठी पार. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील. हे भगवंता, तू कृपा सिंधू आहेस म्हणून शास्त्रामध्ये तुला धन्यता दिलेली आहे. तू धन्य आहेस असं तुझं काय केलं आहे, वर्णन केलंय. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील. आणि तू देखील भक्तांना वचन दिलेलं आहे, आपुला तू बोल साच करी, आश्वासन दिलेलं आहे. कोणतं बोलून गेलो श्लोक आपण, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणजे मी युगायुगामध्ये काय होतो, स्वतःला प्रकट करत होतो. कशाकरता, धर्मरक्षणाकरता, भक्तांच्या परिपालनाकरता. हे आश्वासन जे भक्तांना हे देवा तू दिलेलं आहे, आपला तू बोल साच करी. आता देखील तशी परिस्थिती उद्भवलेली आहे. तेव्हा तू आपलं ते म्हणणं किंवा जो शब्द दिलेला आहे, जे आश्वासन भक्तांना दिलेलं आहे, ते खरं कर आणि लवकर काय हो, अवताराला ये. पुराणांतरी हे देवा तुझं दया सिंधू म्हणून काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. तू कसा दया सिंधू आहेस हे आता अवतार धारण करून आम्हा भक्तांचं रक्षण करून आणि दुष्टांचा नाश करून खरं करून दाखव. अभंगाचं तुका म्हणे तुझ्यावरती तुका म्हणे हातामध्ये आहे. या 5-6 मिनिटांमध्ये भगवंताचा काय करायचं आहे, अवतार करायचं आहे आपल्याला. त्या अभंगाचं शेवटचं शरण म्हटलं की काय करायची, पुष्पवृष्टी करायची. आज भगवंताचाही अवतार आहे आणि ज्ञानोबांचा देखील अवतार आहे. दोन्ही देखील आपल्या दृष्टीने महत्वाचे असले तरी स्थान महात्म्याच्या दृष्टीनं ज्ञानोबांचा अवतार आपल्याला अधिक काय आहे, जवळचा आहे, महत्वाचा आहे. आपल्या दारासाठी अधिक जवळचा अवतार कोणाचा आहे, माऊलींचा आहे. भगवंताचा तर अवतार झालेलाच होता. भगवद्गीता देखील
देवानं सांगितलीच होती, पण तरी देखील आपल्या उद्धारात अडचण येतच होती भाषेची. ती ज्यांच्यामुळे दूर झाली ते ज्ञानोबराय असल्यामुळे अधिक जवळचे कोण आहेत आपल्याला? ज्ञानोबराय, माऊली आहे. भगवंताचा अवतार नेहमी काल्याच्या कीर्तनातून आपण ऐकतच असतो, पण आपल्या संप्रदायिकांनी दोन सरळ विभाग केलेले आपल्याला आढळून येतात. भगवंताला अवताराला येण्याच्या अगोदर पासून असलेली परिस्थिती, तिथपासून देवाला अवताराला येणं आणि त्या देवाला कुंपळात नेऊन घालणं इथपर्यंतचा जो भाग आहे तो आजच्या दिवशी सांगायचा असतो. आणि देव रांगायला लागल्यानंतर रांगता व धने राखीत आहे ते सांगायचं असं कधी उद्या सांग. आज काय सांगायचं? देव अवताराला आले एवढं काय करायचं आपल्याला सांगायचं. पूर्वपीठिका करून पहिल्या रंगातील चरण उच्चारून पापी जे भक्त दैत्य ते मातली धरणीशी झाले ओझे त्यांचे सगळीकडे हाहाकार मानला. अधर्माची वृद्धी झाली, धर्माची हानी झाली. भगवंताला अवताराला येण्याशिवाय आता काय राहिला नाही, पर्याय राहिला नाही. सगळी देवी देवता देवाकडे गेली, देवाला काय केली, विनंती केली, देवानं आश्वासन दिलं. आपल्याला सोबत अवताराला घ्यायचं हे सगळं निश्चित ठरलं. वसुदेव देवकीच्या विवाहामध्ये कंसानं काय केलं, विघ्न केलं. आकाशाची वाणी झाली, हिचा 8वा पुत्र तुझा वध करील अशी आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीवर त्या राक्षसी प्रवृत्तीच्या कंसानं सुद्धा काय ठेवलं, विश्वास ठेवला. दोघांना कारागृहामध्ये डांबलं. धावते वेगात आपलं जायचं की नाही? क्रमाक्रमाने जे पुत्र झाले ते तुला देईल असं आश्वासन दिलं. साही मारी दुराचारी, त्याला काही दया वगैरे काही आली नाही. नामदेव महाराज धन्यच आहे म्हटले, त्याचं ज्ञान तर म्हटले. याला 6 पुत्र मारले तरी काय आली नाही, दया आली नाही. 7वा जो गर्भ योग माया नेत, 7वा गर्भ तिकडं येऊन पोहोचवलेला आहे. त्याला वाटलं काय झालं, गर्भपात झाला. 8व्या वेळेस भगवंत स्वतः देवकीच्या उदरात आले. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत नसे. त्याला भीती वाटू लागली सर्वत्र. त्याला कृष्ण दर्शन होऊ लागलं. आणि आजची जी तिथी आहे कृष्णाष्टमी, श्रावण शुद्ध वद्य अष्टमी, आजच्या दिवशी मध्यरात्री भगवंत त्या कारागृहामध्ये काय झाले, प्रकट झाले. दशरथ हे मारीला तुझी होता. अभंगामध्ये नामदेवरायांनी काय केलं आहे, वर्णन केलं आहे. आयोनी संभव म्हणा तेवढा चरण. दशरथे मारिला तुझी होता मारला, दशरथे मारिला तुझी होता मारला.
आज कृष्णाष्टमीच्या निमित्तानं आणि ज्ञानोबरायांच्या जयंती दिनानिमित्तानं ही कीर्तन सेवा या ठिकाणी आपण संपन्न केलेली आहे. गुरुवर्य वंशी बाबांनी आरंभलेला हा सप्ताह 68 वर्षे झालेली आहे. प्रतिवर्षीच या तिथीला दोन्हीही जन्मोत्सव होतात, पण या वर्षी अधिक विशेषत्वानं बोलायचं तर 750वा हा जन्मदिन प्रकट दिन ज्ञानोबरायांचा आहे. पूर्ण महाराष्ट्रभर आणि बाहेर देखील ज्ञानोबरायांचा हा 750वा जन्म दिवस त्या निमित्तानं मोठमोठे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजलेले आपल्याला आढळून येतं. आपला हा कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहानं श्रद्धेनं भावनेनं काय होतो संपन्न होतो. सगळी पुण्यवान असलेली मंडळी आहेत. साक्षात तुम्हाला दंडवत करावं एवढ्या योग्यतेची आपण मंडळी आहात, कारण तुम्हाला प्रत्यक्ष गुरुवर्य वंशी बाबांचं सानिध्य लाभलेलं आहे. त्यांच्या आज्ञेनं आदेशानं आपण परमार्थाची वाटचाल करत आहात. परमार्थात डाम डवलाला महत्व नाहीये खऱ्या परमार्थात. लक्षात आलं का? आता हे तर संप्रदायाचं मूळ पीठच आहे. म्हटलं तर इथं मोठा सप्ताह, ज्याला लोकांच्या दृष्टीनं मोठा सप्ताह ज्याला म्हणतात, तोही करता येणं काय अशक्य थोडंच आहे. सगळी मंडळी जर त्या कामास लागली असती तर ती काय झालं असतं, शक्य झालं असतं. पण तोच मोठा सप्ताह हा मोठा नाही असं कोण म्हणतात? मोठा सप्ताह लहान सप्ताह हे कशावर अवलंबून आहे? संतांच्या दृष्टीनं बरं का, मूर्खांच्या दृष्टीनं पारायणाला वाचक संख्या किती आहे, कोणत्या भावनेनं ते पारायण करतात, किती निष्ठेनं करतात, किती दीर्घ काळापासून अनुष्ठान करतात. एक योग सूत्र आहे, उशीर झालेला आहे. पतंजलीने सांगितलेलं आहे, सिद्धी फळ जर प्राप्त करायचं असेल तर जे अनुष्ठान करायचं ते कसं केलं पाहिजे. सतुदीर्घ काल नैरंतर सत्कार असेल तो दृढ भूमी. दीर्घ काळ करावं, निरंतर करावं आणि आदरपूर्वक करावं, तेव्हा फळ प्राप्त होत असतं. इथं मला वाटतं काही मंडळी अशी असतील ज्यांची ही 30वं पारायण, 35वं पारायण, 40वं पारायण असेल. ह्या मंडळींना खरंच दंडवत केलं पाहिजे. निष्ठेनं त्यांनी आपली साधना काय दिली आहे, जपून ठेवली. तुम्ही जपून ठेवलं म्हणून आमच्यापर्यंत आलं, आम्हाला त्याचा काय झालेला आहे, लाभ झालेला आहे, म्हणून आम्ही आपल्या प्रती कृतज्ञ असलं पाहिजे. बरं, ही आमची बाकीची सगळी ही देखील निष्ठे या ठिकाणी सेवेमध्ये सतत काय आहे. आता बाहेर कार्यक्रम चालू, नेवासा तालुक्याचाच विचार केला तर 20-22 तरी सप्ताह तसा आहे. मला वाटतंय माझा आकडा पुढे होईल, कदाचित जास्त असते. आहे बरं, तिथं भजन करणाऱ्याला मागणी आहे की नाही? भजन करणारे गेले तर दूर उडतील का? उलट काही ठिकाणी मिळतच नाही भजन. आता या सप्ताहात तर आपल्याला काय बाहेर जाता येत नाही कीर्तनाला, पण जर जाऊन पाहिलं तर काही ठिकाणी 4-4, 5-5 काळ करायलाच काय करावं लागते, कधी कधी कीर्तन करावं लागतं. ही टाळकरी मंडळी गेली तर ती दूर उडतील का? नाही, उलट या म्हणते. पण ही मंडळी मंदिर सोडून दुसरीकडे जातात का? या काळामध्ये बाबांच्या पुण्यतिथीच्या उत्सव प्रसंगी प्रत्येक महिन्याच्या वद्य वारीला आपल्या आषाढी सोहळ्याच्या वेळी जातात का? नाही. ही काय आहे त्यांच्या अंतःकरणात या स्थानाविषयी, सद्गुरू बाबांविषयी असलेली काय आहे, निष्ठा आहे. हे आपलं घरचं कार्य आहे या भावनेनं ते काय होतात, सम्मिलित होत असतात. आता अनेक वेळेस काय होतं, मगाशी मी बोलून गेलो, अतिपरिचयात अवज्ञा. अतिशय परिचय दाट झाला की त्याचं महत्व काय करत नाही, माणसाला कळत नाही. ती म्हण आहे तुमच्याकडे पिकतं तिथं विकत नाही, दुसरीकडे नेऊन विकावं, तेव्हा तुम्ही आणखी खर्च चालत असतात. या लोकांचं महत्व आपल्या लक्षात येत नाही. या सगळ्यांना देखील काय केले पाहिजे, शतशः धन्यवाद दिले पाहिजे. नवनाथ महाराज असतील, आमचे हरदेव महाराज असतील, आमचे अंजाबाबू असतील, आमचे शेषराव तात्या असतील, लक्ष्मणराव असतील, डिके महाराज असतील, सगळीच मंडळी, राम महाराज असतील. लक्षात आलं? उत्कृष्ट कीर्तनकार आहेत की नाही, ते मंदिराचे विद्यार्थी आहेत की नाही, ज्ञानेश्वरीची चांगली उपासना आहे की नाही, त्यांची कीर्तन ऐकली की आपण कितीतरी ओव्या सांगतात की नाही. ज्या ओव्या आता कीर्तनात ऐकायला देखील मिळत नाही बऱ्याच जणांच्या, महाभागांच्या. एक सुद्धा ओवी चुकूनही येत नाही काहींच्या कीर्तनात. तिथं किती ओव्या सांगणारी मंडळी आहेत.
कीर्तन नाहीत का त्यांना त्या काळामध्ये? कीर्तन नाहीत म्हणून मग थांबली तिथं असं आहे. उलट कीर्तन नसलेली अनेक मंडळी घरीच बसलेली तिथं नाही येत. कळत बरं होईल नाही निष्ठेने येणारी मंडळी आहेत नाही. आपण त्यांना काय केलं पाहिजे? जपलं पाहिजे, आपलं सब केलं पाहिजे. लक्षात आलं का? ही परंपरा पुढे चालण्याकरता त्या सगळ्या मंडळींची काय आहे, ही एकट्याचा नव्हे, एकट्याचा खेळ आहे का? तुम्ही आम्ही खेळी पेढी गदाबळी आनंद. आमचे अडथळे सर आहेत, माऊली, आमचे कृष्ण भाऊ, कैलास भाऊ, एका भाऊ, सगळी विश्वस्त मंडळी ही तर सगळी आहेतच. पण बाकी तुम्ही सगळी मंडळी सुद्धा अगदी आमच्या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून अगदी घरातल्या प्रमाणे काम करणारी ही सगळी काय आहे मंडळी आहे. म्हणून हा कार्यक्रम संख्येच्या दृष्टीने लहान जरी वाटत असला तरी महाराष्ट्रात आता या क्षणाला जेवढे सप्ताह चालू आहेत त्या सगळ्यातला एक नंबरचा सप्ताह नेवासा. एवढे वाचक निष्ठेनं इतक्या वर्षापासून पारायण करणारे कोणत्याच सप्ताहात नसतात. काही सप्ताहात 1000 लोक बसवत असतील पण पुन्हा 10 वर्ष त्या गावात सप्ताहच होत नाही. इथं किती संख्या होती माऊली? 450 पावणे 500 लोक वाचक या ठिकाणी निष्ठेने आलेले. तुम्हा सर्वांच्या चरणावरती मी दंडवत करतो. आपल्याच शुभेच्छेनं आमच्या सारख्यांना काय मिळतं हे कार्य करायला बळ मिळत असतं. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, ज्ञानवाल्यांच्या चरणी, सद्गुरूंची बंशीबाबांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी आपण थांबूया. विठ्ठल